सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे। मी आज चपाती करणार आहे। चपाती मऊ लुसलुशीत आणि चवदार होण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। नवीन शिकणारे सुद्धा मऊ लुसलुशीत चपाती बनवू शकतील। चपाती लाटत असताना तव्यावर चपाती भाजणे असे एकाच वेळी जमत नसले तर काय करावे हेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। प्रथम एका भांड्यात कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालावे। थोडेसे तेल घालून मिक्स करून लागेल तसे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे। इथे एक टिप सांगते, जेव्हा कणकेमध्ये मीठ चवीप्रमाणे म्हणजेच आपण फक्त चपाती खाताना चपातीची चव लागावी ती आळणी लागू नये इतपत मीठ घालावे। कणिक घट्टसर मळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक चांगली तिंबून घ्यावी। आपल्याला जशी सैलसर हवी इथपर्यंत तिंबून घ्यावी। कणिक चांगली तिंबून घेतली की भिजत न ठेवता आपण लगेच त्याची चपाती करू शकतो आणि चपाती खूप छान मऊसर होतीये। आपल्याला हवी अशी कणिक सैलसर झाली की थोडेसे तेल घेऊन कणिक मळून घ्यावी। कणकेचे गोळे करून घ्यावे। एक गोळा पिठात बुडवून छोटी चपाती लाटावी। त्यावर तेल पसरवून त्याची घडी घालावी। आपण इथे घडीची चपाती बनवत आहोत। परत पिठावरती गोलाकार चपाती लाटावी। नवीन शिकत असेल तर गोल आकार येईल असं नाही होत आहे, तर आपल्याला जो आकार येतो त्या आकारमध्ये चपाती अशी पातळ लाटून घ्यावी। एक दिवस हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला बरोबर गोल आकारामध्ये चपाती लाटता येईल। आता आपण नवीनच चपाती करायला शिकत असतो किंवा चपाती लाटत असताना गॅसवरती चपाती भाजणं दोन्ही एकाच वेळेला शक्य होत नसेल तर काय करायचं, आधी ज्या चपात्या आहेत त्या लाटून घ्यायच्या, एकावर एक आपण एका ताटामध्ये ठेवायच्या। आपल्या म्हणजे 5-6 एका वेळी तुम्ही 7 वगैरे चपात्या एका वेळी लाटून ठेवल्या तरी चालू शकते। जास्त करायच्या असतील तर तुम्ही 7-7चा लॉट करू शकता। त्या चपात्या ठेवल्यानंतर जेव्हा आपल्या चपात्या करून संपतात तेव्हा पहिली चपाती जी असते ती बाजू वरती घ्यायची आणि एक एक चपाती गॅसवरती भाजून घ्यायची। तव्यामध्ये घालून तेल सोडून चपाती भाजून घ्यायची। यामुळे होतं काय, आपल्या गॅसची बचत होते। नाहीतर आपण एक चपाती लाटतो त्यानंतर ती चपाती भाजतो परत दुसरी चपाती लाटायला घेतो, असं जर केलं गॅस चालू राहिला तर बराच वेळ आपला गॅस वाया जातो। असं केल्यामुळे आपला गॅसही भरपूर वाचतो आणि पटपट आपल्या चपात्या तयार करून होतात। चपाती भाजत असताना दोन्ही बाजूनी खरपूस भाजायची, कुठेही कच्ची राहिली नाही पाहिजे। खरपूस छान भाजून घ्यायची। आपली मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार झाली। तुम्ही बघत आहात किती सहज अशी ओपन होतीये। व्यवस्थित त्याचे 3 लेयर आपल्याला दिसत आहेत। अशी ही मऊ लुसलुशीत चपाती घरी लावलेल्या गोड घट्ट दह्याबरोबर कोबीची भाजी, मुळ्याचं लोणचं आणि कढीपत्त्याची चटणी याच्यासोबत खायला खूप मस्त लागते। आणि पाहिलं तुम्ही चपातीचा तुकडा आपण पटकन ती मोडू शकतो, पटकन ती इझिली अशी लगेच तुटते। त्यामुळे किती लुसलुशीत आणि मऊ झालेले हे तुम्हाला लक्षात येईल। तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका परत अशा नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।